हॅलो, नमस्कार मित्रांनो. मी आज आपल्याला स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा उद्यमनगर इथे झालेल्या फ्रॉडबद्दल, अर्थपूर्ण व्यवहाराबद्दल व चुकीच्या पद्धतीनं कर्ज दिलं गेलेलं आहे. मोठ्या उद्योगपतींना कोणतेही नियम लागू केले जात नाहीत व सर्व बँकांचे, रिझर्व्ह बँकेचे जे काही गाईडलाईन्स आहेत, जे काही नियम आहेत ते केवळ सामान्य माणसांकरता आहेत, मोठ्या उद्योगपतींकरता नाही आहेत. कारण मोठे उद्योगपती अर्थपूर्ण व्यवहार करतात व जनतेचा जो बँकेमध्ये डिपॉझिट ठेवले गेलेले असतात त्याची वाट लावली जाते बँक अधिकाऱ्यांकडून. आणि अशा बँक अधिकाऱ्यांमुळंच बँका ह्या अनेक वेळा अडचणीत आलेल्या आहेत. त्यामुळं अनेक ठेवीदार रस्त्यावर आलेले आहेत, अनेक बँका बुडालेल्या आहेत व एकूणच आपल्या भारताची आर्थिक कणा ही बँक आहे. पण बँकेतले काही अधिकारी अर्थपूर्ण व्यवहार करून भारताची अर्थव्यवस्था मोडकळीस आणत आहेत. या संदर्भात माझ्याकडं असलेले कागदोपत्री पुरावे, ईमेल्स व काही शासकीय अधिकाऱ्यांचे डॉक्युमेंट्स मी आपल्याला या व्हिडिओद्वारे सादर करत आहे, दाखवत आहे, प्रस्तुत करत आहे, जेणेकरून सर्वांना याची माहिती होऊन दे की बँका अवैध मार्गाने कर्ज देऊन लोकांच्या एफ-डीची व एकूण आर्थिक व्यवस्थेची वाट लावत आहेत व कायदा हा असूनसुद्धा कायद्याचे पालन केले जात नाही. कायद्याचे पालन केवळ सामान्य लोकांनाच करावे लागतात. स्टेट बँकेमध्ये तर सामान्य लोकांशी नीट बोललंसुद्धा जात नाही, सामान्य लोकांना चांगली सर्व्हिस दिली जात नाही. स्टेट बँकेचे अनेक फ्रॉडच्या केसेस सध्या आपण न्यूज मीडियामार्फत ऐकत आहोत. तर अशीच एक घडलेली घटना, माझा अनुभव मी आपल्या समोर शेअर करत आहे, आपल्याला त्याची माहिती देत आहे, ज्याच्या आधारे सर्व बँक अधिकारी आता जे काही अर्थपूर्ण व्यवहार करून फ्रॉड करतात ते इथून पुढं केले जाऊ नयेत. माझ्यासारख्या सामान्य माणसांनी या पद्धतीनं पुढं येऊन बँकेतील होणारे गैरव्यवहार या पद्धतीनं जनतेसमोर मांडावेत, जेणेकरून या ज्या काही वाईट प्रवृत्तीतून बँकांना फसवलं जातं, बँकातील शेअरधारकांना, एफ-डी धारकांना फसवलं जातं, ते फसवलं जाणार नाही. त्याकरता माझ्यासारखे अनेक लोक आहेत जे हे सर्व माहिती जाणत असतात पण पुढे याला घाबरत असतात. तर आता मी ज्या पद्धतीनं ही माहिती आपल्यासमोर सादर करत आहे, अशाच पद्धतीची माहिती इतरही आणखी बऱ्याच लोकांकडे अशा पद्धतीची माहिती आहे, ती पुढे येऊन प्रसारित केली पाहिजे व आपण आपली अर्थव्यवस्था व सामान्य लोकांचे पैसे हे प्रोटेक्ट केले पाहिजेत, त्याला न्याय दिला पाहिजे. तर अशीच माझ्याकडे असलेली माहिती मी आपल्याला देत आहे. तर मी प्रथम माझी ओळख करून देतो. मी महादेव कोरे, राहणार आर-के नगर, कोल्हापूर. मी गेली 30 वर्ष मॅनेजर अकाउंट्स अँड फायनान्समध्ये ॲज अ सिनियर अकाउंटंट म्हणून काम बघतो आहे. शिवाय मी GST कन्सल्टंट पण आहे. तसेच मी 2019 साली मार्वलस मेटल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये मॅनेजर अकाउंट्स अँड फायनान्स या पदावर काम करत होतो. तिथलाच हा एक एक्सपिरियन्स आहे. तर सदर कंपनीचे अकाउंट हे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये गेल्या अनेक वर्ष चालू आहे व गेल्या अनेक वर्ष इथे अर्थपूर्ण व्यवहार घडलेले आहेत. तर त्या संदर्भात मी काही माझे मेल्स आपल्याला शेअर करत आहे व आपल्याला माहिती देत आहे. हा पहा मेल. तर हा मेल जो आहे तो मी ROCला दिलेला आहे. तसेच मी स्टेट बँकेला जो मेल पाठवलेला आहे तो मी तुम्हाला इथे ओपन करून दाखवत आहे.
हे पहा, डेप्युटी जनरल मॅनेजर BOD, स्टेट बँक ऑफ इंडिया झोनल ऑफिस, पणजी, गोवा. इथं मी हा मेल पाठवला, तसाच इथल्या ब्रँचलाही पाठवलेला आहे व कंपनीचे CA CS यांनाही पाठवलेला आहे. इथं माझं नाव आहे महादेव मारुती कोरे. इथं सब्जेक्ट आहे रिगार्डिंग हाऊ फ्रॉडुलंटली SBI disbursed a loan to Marvelous Metals Private Limited as per index charge on 1/6/2020 2,85,39,39,720 हे एक लोन दिलं गेलेलं आहे. याच्यापेक्षा सुद्धा भरपूर लोन आहेत. मी तुम्हाला त्याची माहिती पुढे देतो आहे. तर मी दाखवतो आहे काहीतरी. मी मेल पाठवलेला आहे बँकेला की हे बघा, इथं रेफरन्समध्ये मी म्हटलेलं आहे, माय लेटर डेटेड 27/9/2019 रिगार्डिंग फ्रीज ऑफ द अकाउंट्स ऑफ मार्वलस मेटल्स प्रायव्हेट लिमिटेड. तर हे मी पत्र 27/9/2019 रोजी लिहिलेलं आहे. तरीसुद्धा बँकेनं 1/6/2020 रोजी 2,95,39,39,720 रुपये कर्ज दिलेलं आहे. शिवाय या बँकेला हे पत्र दिल्यानंतर या बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माझ्या कंप्लेंटला उत्तर दिलेलं आहे आणि त्यांनी मला इथं पहा, हे पत्र आहे, हे पत्र आहे, हे SBIचं पत्र आहे. तर SBIचं हे पत्र आहे 1/12/2020 1/12/2020 रोजी बँकेच्या त्या डेप्युटी जनरल मॅनेजर यांनी मला पत्र दिलेलं आहे. वी आर इन रिसिप्ट ऑफ युअर कंप्लेंट इन रिस्पेक्ट ऑफ मार्वलस मेटल्स प्रायव्हेट लिमिटेड. वी सिन्सिअरली थँक यू फॉर द इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड टू अस. वी हॅव ऑलरेडी इनिशिएटेड द नीडफुल इन द सेड मॅटर. आता इथं हा डेप्युटी जनरल मॅनेजर मला काय म्हणतो की तुम्ही जे माहिती दिली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आणि आम्ही त्याच्याबद्दल इनिशिएटिव्ह घेत आहे बँक. तर बँकेनं हे फक्त मला असं साधं पत्र पाठवलेलं आहे, पण बँकेनं एवढं सगळं माहिती मला मिळाली म्हणून माझा थँक्स मानूनसुद्धा 1/12/2020ला हे पत्र दिलेलं आहे. आणि बँकेने यानंतर किती कर्ज दिले बघा, तुम्हाला मी ते दाखवतो डिटेलमध्ये आता. आणि ते ROCच्या इंडेक्स चार्जवरती त्याची नोंद आहे यानंतर 1/12/20 नंतर. आता बघा ते दाखवतो. 1/12/20 नंतर हा इंडेक्स चार्ज आहे. आता 1/12/20 नंतर ही तारीख येते 7/1/2021. 7/1/2021 स्टेट बँक ऑफ इंडिया. हे बघा 17,96,00,000 रुपये कर्ज दिलेलं आहे. ह्या 17,96,00,000 रुपये. आता मी पत्रानं कळवलेलं आहे, ते सांगितलं की त्यांना तुम्ही हे 1/6/20ला जे काही 2,85,39,39,000 रुपये दिलेलं आहे हे बेकायदेशीर आहे. इथं ह्या कंपनीमध्ये केवळ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये मिनिमम 2 डायरेक्टर तरी असावे लागतात, पण या कंपनीमध्ये केवळ एकच डायरेक्टर आहे, यशोदा जोशी. बाकी सर्व डायरेक्टर हे डिस्क्वालिफाईड डायरेक्टर आहेत. शिवाय बँकेचे जे काय बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, कॅश फ्लो, स्टॉक या सगळ्या गोष्टी फॅब्रिकेटेड आहेत, चुकीच्या पद्धतीनं तयार केलेल्या आहेत. आणि या आपल्या बँकेनं जर या कंपनीला फंडिंग केलेलं आहे ते फंडिंग कंपनीकडे नाही आहे. कंपनी खूप अडचणीत आहे आणि सर्व डायरेक्टरांनी फंड्स डायव्हर्शन करून कंपनीला अडचणीत आणलेलं आहे. कंपनीमध्ये अनेक वाद चालू आहेत आणि कंपनी नोकरांना पगार व्यवस्थित देत नाही.
कंपनी कोणाच्याही क्रेडिटरचे पेमेंट व्यवस्थित देत नाही, कंपनी एम्प्लॉईची सॅलरी व्यवस्थित देत नाही आहे, कंपनी कुठलाही गव्हर्मेंट टॅक्स व्यवस्थित भरत नाही आहे. तर अशा कंपनीला आपण एवढी जी कर्ज दिलेली आहेत ती चुकीची आहेत आणि या कंपनीवरती आपण निर्बंध घालावेत आणि या कंपनीचे निर्बंध घालून लोकांनी जे बँकेमध्ये एफ डीज वगैरे ठेवलेल्या आहेत त्या आपण सेफ केल्या पाहिजेत. अशा पद्धतीचं मी बँकेला पत्र देऊनसुद्धा बँक यांना कर्ज देते. त्यामुळं हा जो काही अर्थपूर्ण व्यवहार आहे हा अर्थपूर्ण व्यवहार करण्यामध्ये बँकेचे हे मॅनेजर अतुल कुमार जगनाडे हे वरिष्ठ रिलेशनशिप मॅनेजर उद्यमनगर ब्रँच SME शाखा इथे काम करतात. तर हा माणूस अत्यंत हुशार आहे व याला कायद्याचं खूप नॉलेज आहे. कायदा कसा चुकवायचा आणि आपले खिसे कसे भरायचे याचं याला खूप नॉलेज आहे. आणि हा माणूस त्या उद्योगपतीशी म्हणजे हा तो उद्योगपती हा सुरजित पवार MD मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ मार्वलस मेटल्स प्रायव्हेट लिमिटेड. तर या उद्योगपतीकडून अर्थपूर्ण व्यवहार करून या वरिष्ठ मॅनेजरने हे कर्ज दिलेलं आहे. तर हे कर्ज देण्यासाठी याला लागतं काय तर बॅलन्स शीट लागते, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट लागतो व जे RBIचे रूल आहेत ते रूल फॉलो करावे लागतात. ज्यामध्ये जर एखाद्या बँकेनं कर्ज घेतला असेल तर एखाद्या कंपनीनं कर्ज घेतला असेल तर त्या कंपनीनं सर्व टॅक्स व्यवस्थित भरलेले असले पाहिजेत. कंपनीच्या बॅलन्स शीट ROCकडे रीतसर अपलोड असलेला पाहिजे, त्याचा कंप्लायन्स प्रॉपर केलेला असला पाहिजे. कंपनीमध्ये सर्व डायरेक्टर हे क्वालिफाईड असले पाहिजे. पण या कंपनीमध्ये 5 डायरेक्टर आहेत, त्यापैकी 4 डायरेक्टर डिस्क्वालिफाईड आहेत. तरीसुद्धा यांनी या कंपनीला कर्ज दिलेलं आहे व अर्थपूर्ण व्यवहार झालेला आहे. आत्ता या कंपनीत आजसुद्धा गेल्या जून महिन्याचा GST टॅक्स भरलेला नाही, नोकरांचे पगार वेळेवर देत नाही, अनेक क्रेडिटर्सचे पेमेंट्स दिले जात नाही आणि हा कंपनीचा CA आहे मिस्टर कौशिक जोशी. तर हा कौशिक जोशी हा या कंपनीचा स्टॅच्युटरी ऑडिटर आहे. हा सर्व स्टेटमेंट्सवरती सह्या करतो, यांचे ऑडिट रिपोर्ट बनवतो. पण याने चुकीच्या पद्धतीनं बॅलन्स शीट बनवलेले आहेत गेले कित्येक वर्ष. हा अजित कुमार जोशी यांचा मुलगा आहे. अजित कुमार जोशी साहेबसुद्धा चार्टर्ड अकाउंटंट होते, त्यांचा हा मुलगा आहे. पण याला ऑडिट कसं करायचं हे माहीत नाही आहे, ह्याला समजत नाही आहे. कारण ज्यावेळेस मी 18-19ची बॅलन्स शीट बनवली, मी तिथे 18-19मध्ये नव्हतो सर्व्हिसला, मी जून 19ला तिथे जॉईन झालो होतो. तर जून 19ला 18-19ची बॅलन्स शीट बनवायचं काम चालू होतं. ॲज अ सिनियर मॅनेजर म्हणून माझ्यावरती ती त्या काळी जबाबदारी होती. तर 18-19ची बॅलन्स शीट फायनल करताना आपण बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट बनवतो. तर 31 मार्च 19चे बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट तिथं असलेल्या ज्युनियर्सनी बनवलेले होते. तर त्याच्यामध्ये 2006-07 पासून चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेडच्या एंट्रीज पेंडिंग होत्या. शिवाय चेक डिपॉझिटेड बट नॉट क्रेडिटेड याच्या पण काही एंट्रीज ओपन होत्या बँक रिकन्सिलेशनमध्ये. बाकी बँक डेबिटेड बट नॉट एंटर्ड यासुद्धा काही एंट्रीज ओपन होत्या. बँक क्रेडिटेड बट नॉट एंटर्ड यासुद्धा काही एंट्रीज होत्या. पण या एंट्रीज 2007 पासूनच्या पेंडिंग होत्या आणि यांनी याच्या अगोदर कित्येक वर्ष त्याच कंपनीचं ऑडिट हेच चार्टर्ड अकाउंटंट करत होते. तर एवढ्या एंट्रीज ओपन ठेवून यांनी ते बॅलन्स शीट फायनल केल्या कशा याच्या मागच्या, असा मी यांना प्रश्न विचारल्यानंतर माझ्या लक्षात आलं की या लोकांनी केवळ बॅलन्स शीट त्यांच्या ज्युनियर्सकडून बनवून यांनी केवळ सह्या केलेल्या आहेत, यांनी काहीही बघितलेलं नाही.
मग मी तिथे एक नॉलेजेबल माणूस जॉईन झाल्यानंतर अनेक गोष्टी यांच्या मला समोर आल्या. मग त्या समोर आलेल्या गोष्टी मी कंपनीला मेलद्वारे कळवलं. तर हा तो मेल आहे. ह्या मेलमध्ये मी झूम करतो थोडा आणि आपल्याला असं दाखवतो. तर हा मेल आता मी काय वाचून दाखवत नाही कारण खूप मोठा व्हिडिओ होईल. आपण हा मेल नंतर व्हिडिओ पॉज करून पूर्णपणे वाचा. तर यामध्ये काहीही आणि कुठलीही मी चुकीची माहिती कंपनीला दिलेली नाही. केवळ हा मी मेल लिहिला आणि कंपनीच्या बॅलन्स शीटबद्दल आणि कंपनीच्या पास्ट रेकॉर्डबद्दल मी 31/8/2019 रोजी हा मी मेल लिहिला. तर हा मेल लिहिल्यानंतर याने एक मीटिंग घेतली आणि माझ्याकडून हा मेल कंपनीला लिहिलाच का तुम्ही म्हणून प्रेशर टाकून माझ्याकडून राजीनामा घेतला आणि मला नोकरीवरून कमी केलं. तर याने माझा राजीनामा घेतला. त्यावेळी स्वतः हा कौशिक जोशी चार्टर्ड अकाउंटंट हजर होता. कंपनीचे सिनियर टेक्निकल इंजिनियर श्रीराम पोतनी साहेब हजर होते. शिवाय कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर सुरजित पवार हजर होते. यांनी माझ्याकडून जबरदस्तीने राजीनामा लिहून घेतला कारण हा केवळ मी मेल लिहिला म्हणून. तर या मेलमध्ये मी कोणताही कंपनीला हार्म होईल असं काहीही लिहिलेलं नाही. फक्त कंपनीची सत्य परिस्थिती, मागं काय काय झालं आणि आता कसं आपण काय करायला पाहिजे याबद्दल मी मेल लिहिलेला आहे हा. तर हा मेल एकदा आपण व्हिडिओ पॉज करून वाचा. तर यात माझी कोणतीही चूक नसताना केवळ कंपनीचे काही ड्रॉबॅक्स मी यांना दाखवले म्हणून यांनी मला जबरदस्तीने राजीनामा घेतला. याची माहिती मी हे कंपनी सेक्रेटरी आहेत. तर कंपनी सेक्रेटरी गुरुप्रसाद नाडगोडा कंपनी सेक्रेटरी यांना मी पूर्ण माहिती दिली आणि यांना मी कंपनीच्या ROC कंप्लायन्सबद्दल बऱ्याच गोष्टीबद्दल फॉलोअप घेतला होता. तर यांनी सुद्धा मला व्यवस्थित सहकार्य केलं नाही आणि यांनाही मी मग कंपनीच्या इतर सर्व गोष्टी बाबी नोकरीत असतानाही लक्षात आणून दिल्या होत्या आणि त्यानंतरही मी प्रत्येक वेळेस यांनाही मेल लिहून मी माहिती दिलेली आहे. आणि तरीसुद्धा या लोकांनी कोणतंही सहकार्य न करता बँकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून कर्ज घेतलेलं आहे आणि ते कर्ज आत्ता कंपनी फेडू शकत नाही आहे अशा परिस्थितीला आहे. आता मी दुसरा एक मेल दाखवतो. तर या मेलमध्ये बघा इथं मी बँकेला माझ्या वकिलामार्फत पण नोटीस पाठवलेली आहे आणि कळवलेलं आहे की मी तुमच्या विरुद्ध हायकोर्टामध्ये केस करणार आहे. तर आता इथं पहा, with the reference to below mentioned ROC index charge, Marvelous Metals Private Limited loan taken from 30/7/19 ते 7/1/2021 अमाऊंट बघा 28,42,47,047. तर ह्या कंपनीला या पिरियडमध्ये एवढं लोन दिलेलं आहे. तर हे लोन कशाच्या आधारावर दिलं, कंपनीचा काय CMA रिपोर्ट बघितला, कंपनीचा काय सेल्स ग्रोथ बघून दिला, कंपनीला कशा पद्धतीनं लोन दिलं, काहीही नसताना कंपनीचे डायरेक्टर डिस्क्वालिफाईड, कंपनीच्या बॅलन्स शीट खोट्या चुकीच्या, ROCचा कंप्लायन्स नाही. 2017पासून कंपनीचा 17/18, 18/19, 19/20 याचा GST भरलेला नव्हता. त्याचे ॲन्युअल रिटर्न भरलेले नाही आहेत. तरीसुद्धा यांनी कर्ज दिलेले आहे. आता कंपनीच्या GSTबद्दल मी आपल्याला थोडी माहिती देतो. तर कंपनीचा GST इथं पहा. हे मी आत्ता जस्ट हा व्हिडिओ बनवण्यापूर्वी म्हणजे आज तारीख आहे 25/7/2021 15 मिनटापूर्वी म्हणजे साधारण
3:30ला मी हे स्क्रीनशॉट घेतलेले आहेत. तर इथं पहा, यांनी जूनचं रिटर्न कोणताही जी एस टीचा टॅक्स, एक मिनटं, कोणताही जी एस टीचा टॅक्स वेळेवर भरलेला नाही. आता जूनचं रिटर्न आत्तापर्यंत भरायला पाहिजे होतं, कारण जूनच्या रिटर्नची 3Bची तारीख ही 20 जुलै होती. आज 25 जुलै आहे, तरी 3B भरलेला नाही. आणि इथं जूनचा GSTR-1 फाईल केलेला नाही. त्याची तारीख होती 11/7/2021. 11/7 आज 25/7/21 झाला, तरी फाईल केलेला नाही. हे झालं मंथली रिटर्न. आता मी तुम्हाला ॲन्युअल रिटर्नबद्दल माहिती देतो. ॲन्युअल रिटर्नसुद्धा कसे भरलेत याच्याबद्दल पण माहिती देतो. हे पहा, हा कंपनीचा ॲन्युअल रिटर्नचा आत्ताच मी घेतलेला स्क्रीनशॉट आहे. तर कंपनीने 2017-18चा 9C आणि 9 कधी फाईल केला बघा, 17-18चा बरं का. तर 30/3/21ला फाईल केला आहे, म्हणजे परवाच 30/3/21. आणि 18-19चा GSTR-9 हा 2/7/21ला, म्हणजे याच महिन्यात. आणि GSTR-9C हा 7/7/21, म्हणजे याच महिन्यात. 18-19चा भरला, अजून 19-20चा पत्त्या नाही. आणि ह्याला भरायला इतका वेळ का लागला? जर ज्या कंपनीला तुम्ही 28 कोटी रुपयेचं कर्ज देत आहे, स्टेट बँक देते 28 कोटी रुपयेचं कर्ज, तर त्यांनी ह्या गोष्टी बघायला नको कंपनीने ॲन्युअल रिटर्न भरलेत का नाही भरलेत ते. हे न बघता तुम्ही कर्ज देता कसं, एवढं मोठं कर्ज. शिवाय ROCचा कंप्लायन्स असतो, तिथे बॅलन्स शीट अपलोड केलेल्या नव्हत्या, तरीसुद्धा तुम्ही कर्ज दिलं. मग हा घोळ आहे, हे अर्थपूर्ण व्यवहार आहेत. तर ही माहिती यातील जे तज्ज्ञ लोक आहेत ह्यांना समजते. ह्यातले तज्ज्ञ म्हणजे कंपनी सेक्रेटरी, परत हा कंपनीचा चार्टर्ड अकाउंटंट, याला सगळं कळतं. पण या लोकांनी बँकेशी हातमिळवणी करून अर्थपूर्ण व्यवहार केलेले आहेत. तसंच मी आणखीन एक पुरावा देतो आपल्याला. आता या सर्व गोष्टी मी ज्यावेळेस बँकेला कळवल्या, बँक मला काहीही रिप्लाय देईना, तर मी ROCला ह्या सर्व माहिती कळवली. की ROCला माहिती कळवल्यानंतर ROCनं यांना जो नोटीस काढल्या, जो ऑर्डर काढली, ती याखाली काढली. या सर्व डायरेक्टरांना आणि कंपनी सेक्रेटरी, परत चार्टर्ड अकाउंटंट यांना ऑर्डर काढली की ह्यातील जे नॉलेजेबल माणसं आहेत त्यांना हे सगळं कळणार की खरोखर इथं फ्रॉड झालेला आहे. कारण हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट ऑफिसर्स यांनी स्पीड पोस्टानं पाठवलेलं पत्र आहे. तर हे पत्र सगळ्या डायरेक्टर्सनं पाठवले. तर इथंही जे ऑर्डर आहे हे बघा, ऑर्डर अंडर सेक्शन 2061 ऑफ द कंपनीज ॲक्ट 2013, मार्वलस मेटल्स प्रायव्हेट लिमिटेड, CIN नंबर हा. तर याप्रमाणे यांना नोटीस काढून कंपनीनं, ROCनं कंपनीला आणि बँकेला सर्वांना विचारणा केलेली आहे. चार्टर्ड अकाउंटंटना विचारणा केलेली आहे, कंपनी सेक्रेटरीला विचारणा केलेली आहे. त्याचा तर मी तुम्हाला लास्ट पेज दाखवतो. हे लास्ट पेज आहे. आणि या लास्ट पेजमध्ये इथं 5वा पॉईंट मी तुम्हाला जरासं वाचून दाखवतो, अगदी बघण्यासारखं आहे. ROCच्या कमिशनर जगन्नाथ रेड्डी यांनी हे यांना पत्र पाठवलेलं आहे, खाली त्यांची सही आहे. ते 5व्या पॉईंटमध्ये म्हणतात, फर्दर इट इज सीन दॅट द ॲन्युअल अकाउंट्स फॉर द इयर एंडेड 31/3/17 वॉज साइन्ड such disqualified directors, namely शिवाजीराव श्रीपतराव पवार, परत सुरजित प्रतापराव पवार, who has disqualified of the company as per 2013 of Companies Act 1/11/16 and certified by CA Kaushik Joshi, membership number for the financial year ending 31st March 2017. Please clarify as to how the company has complied
with the provision of section 143 into bracket 3G of the Companies Act 2013. Hence, it is clear that you have provided facts and certified by CA Kaushik Joshi, membership number for the financial year ending 30th March 2017. Please clarify as to how the company has complied with the provision of section 143 into bracket 3G of the Companies Act 2013. Hence, it is clear that you have provided false and misleading information in your report dated 6 September 2017, para 2, and as liable to take action under section 447, 448 of the Companies Act 2013. हे त्या चार्टर्ड अकाउंटंटला ROCनं याचा प्रोव्हिजन सांगितलेले आहे. परत फर्दर म्हणजे ते ROCचे जे जगन्नाथ रेड्डी कमिशन रजिस्ट्रार बोलतात, फर्दर इट इज ऑब्झर्वड दॅट व्हेरियस फॉर्म्स फाइल्ड बाय धिस ऑफिस फ्रॉम टाइम टू टाइम ॲज सर्टिफाईड बाय aforesaid said professional company secretary CS and chartered accountant in practice stating false and misleading information by uploading the documents certified by the directors disqualified under section 1642 of the Companies Act 13 and stating disqualified directors as a director of the company by professional, that is CACS certified the form from time to time for which they are liable for the action under section 447 of the Companies Act 13, and also clarify as to why the matter should not to be referred to ICSI and ICAI for professional violation. आता या पद्धतीचा ऑर्डर कंपनीज ॲक्ट 206 प्रमाणे पाठवून देखील हे निगरघट्ट चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी जर चुकीच्या पद्धतीनं बँकेकडून फायनान्स घेऊन जर कंपनीला देत असतील तर ह्याला फ्रॉड म्हणायचं की आणि काय म्हणायचं. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपल्या सामान्य जनतेचा पैसा हे असे अत्यंत हुशार लोक एकत्रित येऊन सामान्य जनतेला फसवत आहेत. त्याचा हा मला आलेला अनुभव मी आपल्याशी शेअर करत आहे. सदर व्यक्तींना सदर कंपनीला मी अनेक वेळा बँकेला व कंपनीला या चार्टर्ड अकाउंटंटना अनेक वेळा मी मेल लिहिले. ह्या सर्व गोष्टी ROCपर्यंत पोचवलेल्या आहेत. सदरचं काम मला आता या नोटिसीद्वारे हायकोर्टामध्ये दाखल करायचा आहे आणि हायकोर्टाच्या दाखल करण्याच्या ह्याच्यामध्ये मी खूप पुढंपर्यंत यांना नोटिसा पाठवलेल्या आहेत. आहे बघा, हा एक मेल आहे. याच्यामध्ये सब्जेक्ट आहे लॉयर नोटीस फॉर क्रिमिनल केस अगेन्स्ट SBI अँड अदर्स ॲज पर नोटीस. तर मी या पद्धतीनं हायकोर्टामध्ये केस दाखल करण्याच्या साठी नोटीस पाठवलेल्या आहे.
हायकोर्टामध्ये केस दाखल करत असताना अनेक लाखो रुपयाचा खर्च आहे आणि सदरचा खर्च करणे हे माझ्या कपॅसिटीच्या बाहेरचं आहे. तरी सदर कामी बुद्धिजीवी लोकांनी पुढं येऊन मला या कामी मदत करावी व या निगरगट्ट लोकांना कायदेशीर कारवाई करून योग्य ती शिक्षा झाली पाहिजे, दंड झाला पाहिजे, यासाठी मी प्रयत्न करत आहे. तरी आपण सर्वांनी हा मेल वाचावा. या मेलमधील अनेक गोष्टी मी आता आपल्याला ओपन करून दाखवत आहे. तरी त्या मेल वाचावा आणि मला सहकार्य करण्याचा प्रयत्न करावा. जमेल तेवढा मला सहकार्य करावं. तसेच या सर्व मेलमध्ये माझा मेल लिहून झाल्यानंतर खाली माझा मोबाईल नंबर आहे. या मोबाईल नंबरवरती आपण मला संपर्क करू शकता व अधिक माहिती आपल्याला माझ्याकडून दिली जाईल व अशाच प्रकारे बँकेमधील फ्रॉड उघड आणण्यात मला यश आलं तर बाकीच्या बँकांमध्ये सुद्धा अलर्टनेस निर्माण होईल, सामाजिक बांधिलकी जोपासली जाईल व बँकांमध्ये फ्रॉड होणे कमी होईल. याकरता आपण सर्वांनी मला मदत करावी. थँक्यू. आणि सदरचा व्हिडिओ हा मी यूट्यूबवरती अपलोड करत आहे. तरी यूट्यूबमध्ये हा माझा व्हिडिओ आपण आपल्या मित्रांना व देशाच्या रिझर्व्ह बँकेच्या उच्च अधिकाऱ्यांपर्यंत पोचवावा, जेणेकरून ICAच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोचवावा, कंपनी सेक्रेटरीच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोचवावा व अशा CA व CS वरती कारवाई झाली पाहिजे. कारण असे लोक जर अशा पद्धतीनं देशाला फसवत असतील तर यांच्यावरती कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे. धन्यवाद. झालं की नाही रेकॉर्डिंग?